तुम्हाला माझं मन कधीच कळलं नाही. तुम्ही मला नेहमी नोकर समजत आला, एक शोभेची बावली, बेडवरची वस्तू समजत आला, जिला तुम्ही कधीही वापरून फेकू शकता असं. पण गोपाळ तसा नाहीये. त्याला बाईचं मन कळतं. तो समजून घेतो मला, मला जपतो. किती काय करतो माझ्यासाठी. कोण? गोपाळ. मी आता तुमचाच विचार करत होते. मला तुमचं फार कौतुक वाटतं. म्हणजे तुम्ही दिलेला शब्द पाळता. मला तुमच्याशिवाय नाही करमत. मला सुद्धा तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही. हे तर तुमच्या नवऱ्याची डेड बॉडी जिथं पुरली तिथं पडलं होतं. पण हे असं कसं पडलं? माझ्या तर लक्षातच नाही आलं. पोलिसांना सापडलं असतं तर? नाही नाही, काही काळजी करू नका. असं काही होणार नाही. मी आहे ना. मी असताना कुठलंच संकट तुमच्यापर्यंत येणार नाही. तुमची सगळी जबाबदारी आता माझी. तुम्ही आता इथून बाहेर पडून नवं कोरं आयुष्य सुरू करणार आहे. तुम्हाला लांब ठिकाणी पोहोचवतो बघा. तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. हाय का? ती आधी विचारलं असं तर आलो असतो. आता माझं लग्न झाले. पण मी तुम्हाला सोडून एकटी कशी राहू? मला आता नाही करमत तुमच्याशिवाय. अहो मी येत जाईन तुम्हाला भेटायला. आधी तुम्ही तर जाईत ना. आणि हा, ते पैसे नीट ठेवलेत ना, आता आपल्याला लागतील बरं का. हो, ठेवलेत मी ते सेफ ठिकाणी. इतके सेफ जागे नका ठेवू की कोणाला सापडणार नाही. हो मला तरी सांगा, नाही काय बाहेर पोलीस चौकशी वगैरे करतायत, आपल्याला धोका बिका निर्माण होऊ शकतो म्हणून. पोलिसांना नाही सापडणार ते. अशी घरात कुठली सेफ जागा आहे हो, जी पोलिसांना पण कळणार नाही पैसे कुठे आहेत? सांगेन, पण आत्ता नको. पण तुम्ही सोडा ना तो पैशांचा विषय. काय सारखं पैसे पैसे करताय? असं कसं सोडू? त्याच्यासाठी तर चाललंय सगळं. हिच्यावर ओरडता पण येत नाहीये. हिला संशय आला तर पैसे कधीच हाती लागणार नाहीत. अहो, कुठे हरवलात? नाही, तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं याचा विचार करत होतो. बरं, मला आता निघावं लागेल. काही लग्नामुळे दुकान इतके दिवस बंद होतं, कामाचा लोड वाढलाय. मला निघावं लागेल. नका ना असं लगेच सोडून जाऊ. नाही, मला जावं लागेल. नाहीलाच आहे माझा. रात्री नाही मी परत. नक्की ना? आणि हा, तुम्ही दुकानावर नका येत जावा. उगाच लोकांना आपल्यावर काय संशय बिंशय यायचा. हो, नाही येणार मी तिकडे. पुन्हा अशी चूक नाही करणार. तुम्हीच येत जा ना इकडे. अरे गोपाळ कधी यायचा ना का? मला काय माहिती, येईल ना थोडं वेळ. थांब ना जरा. आला आला आला. काय रे, तुम्ही काय करता इथं? काय ऐका ना, उद्या बोला आपण. मला आता झोप आली. जाऊ घरी. मंग्या, कोणाला तरी लय झोप आली बाबा आजच. मला तर वाटतंय वाटत जाता जाता पिंगतोय काय की. झालं तुमचं? काय लावलंय? काय मग गोपाळ शेठ, कसं वाटलं डेकोरेशन? आहे का ना एक नंबर? ऐका ना, एकदम रोमॅन्टिक. काय उद्योग करून ठेवलाय रे तुम्ही? हा,
हे कुणी करायला सांगितलं तुम्हाला? तुम्हाला माहिती ना हे लग्न कसं केलंय मी, का केलंय माहिती आहे ना? हे सगळं करायची काय गरज होती? सांगा ना. गोपाळ, अरे हळू. त्या पोरीनं ऐकलं तर कसं वाटेल तिला? अरे किती सपान घेऊन आली आहे ती या घरला. हे घर बी तिने आपलं मानलं. हे बघ, आता तुमच्या दोघांचं लगीन झालंय आणि तू नवरा आहेस तिचा, त्यामुळे तुझं कर्तव्य आहे तिचं मन सांभाळायचं. ती नको त्या लोकांचं तू गावातलं मन सांभाळत बसतोयस, आणि घरातल्या लोकांचं मन सांभाळायला काय होतं रे तुला? आणि असला कसला देव माणूस रे तू? नाहीतर काय, अरे लागा ही रोज मोबाईलवर हानिमूनला कुठं जायचं त्याची जागा उडकत असते, पण बिचाऱ्याचं लगीनच होईल. आणि तुझं झालं तर तो असं वागतोय रे. हा, पैसे समजव त्याला. आलीस ना? गोपाळ भावा, तुला आज मैदान गाजवावं लागल. हा, झालं तुमचं, निघा. मंग्या चल बाबा, कोणाला तर लयच घाई झाली, आपण जायची. चल बाबा, चल चल. बाय बाय गोपाळ, टाटा. बाय बाय, दरवाजा लाव. लाले, इतके दिवस लग्नाची वाट बघत होतीस. बघता बघता लग्न बी झालं, लग्नाची पहिली रात बी आली. आता तरी खुश आहेस ना व? हिच्या चेहऱ्यावरची लालीच सांगते की ही किती खुश आहे ते. नाहीतर मी तर लय घाबरले होते बाई. हा, जेव्हा बघावं तेव्हा तू घाबरलेलीच असतीस. होय ग लाले, तुझा चेहरा का असं पडल्यासारखं झालाय होय ग? नाही, काही नाही. हे धर, घेऊन जा, गरम आहे बरं. काय ग? अगं नुसतं दूध दिलंयस होय, त्यात काहीतरी टाक की. रंजे, अगं तुला बी कळत नाही वय, दुधात बदाम केसराचा मसाला टाकायचा त्यो. अगं फुलताई, मी बदाम कुटून घालणारच होते, पण तेवढ्यात तू आलीस. द्या इकडं, मी टाकून दिले. लाले, मला संसाराचा अनुभव आहे म्हणून सांगते बघ तुला. संसाराच्या सुरुवातीला नवऱ्याच्या कलेने घ्यावं लागतंय बघ. तो काही बोलला, कसंही वागला तरी डोकं शांत ठेवायचं, त्याला काही बोलायचं नाही. आणि काही झालं तरी त्याच्यावर राग काढायचा नाही. त्याला काय पाहिजे काय नाही ते समज बघायचं बघ. त्यानं काय बी सांगितलं नाही पाहिजे, ते आपोआप तुला कळलं पाहिजे बघ. आणि हळूहळू त्याचं मन जिंकलं, तो आपला झाला की मग बघ कसा मिठीतून मुठीत येतोय का नाही त्यो. फुलताई, बर, आता दूध घेऊन जा आणि त्याच्याशी वाईज गप्पा मार, गोड बोल, आणि त्याचा मूड चांगला झाला ना व की मग हे दूध दे त्याला प्यायला. हे बघ, आज तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, तेव्हा जाऊन कुठे तुमचा संसार सुरळीत नीट चांगला पार पडेल बघ. कळलं का? धर, हे दूध भाऊजीलाच दे बर का, नाहीतर मग माझ्यासारखं करशील. नाही म्हणजे आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री ते दारू पिऊन आले होते, मग काय दूध पिलंच नाही. मग ते दूध मी पिऊनच झोपी गेले. निद्रा काय करावं ग हिचं? इथे नक्कीच काहीतरी आहे.
तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? आणि असं पण झोपताना दूध प्यायची सवय नाही मला. अहो सवयीसाठी नाहीत पित दूध, वेगळ्या गोष्टीसाठी पितात. आज महत्वाची रात्र आहे ना. आपण मागचं सगळं विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करूया. CCTV कॅमेरा हा तो चालू आहे. नक्कीच यात सगळं रेकॉर्डिंग झालं असणार आहे. मेमरी कार्ड यांचा लॅपटॉप कुठे आहे? मला इथे झोपायचंच नाही. मी जातो बाहेर. हो असं काय करताय? आता लग्न झालं ना, मी बायकोच्या कर्तव्यात काहीच कमी पडू देणार नाही. आणि प्रेम तर माझं आधीपासूनच आहे तुमच्यावर. आता वाईस तुम्ही पण पुढाकार घ्या की. आज आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे. आज सगळं दुरावा मिटवायचं असतं. माझ्या जवळ येऊ नका. ठीक आहे, तुमची जर इच्छा नसेल ना, तर आज आपण फक्त गप्पा मारू. चालेल? या बसा माझ्याजवळ. या बसा. चावी कुठे ठेवला असेल यांनी यांचा लॅपटॉप? आला तुम्ही? जेवायला वाढते. तुम्ही परत पिऊन आलाय? जरा टेन्शन होतं म्हणून मला पण आले, द्या मला पण आणून. हे तू तुझ्या पैशाने घे. कोणाकोणाचं बघू? कोणाकोणासाठी करू? एक पोरगा म्हणून इतकं चांगलं वागतोय,
तरी माझ्या बापाला कशाचंच कौतुक नाही. माझं काही चुकतंय का? हं? मग काय करू मी? माझा बाप माझ्या डोळ्यात देखत या तोरल्या पोराला सोडून तर बाहेरून आलेला भामटा त्याला 2 एकर जमीन देतो. अरे सुद्या देऊ दे. हा? अरे तशी बी ती जमीन गाणच आहे. हा बघितलं, घाण जमीन त्यांनी भाऊजीला दिली. तुम्हाला चांगली जमीन देणार असतील. काय करू ग तुझं? हा घाण नाही ग, गहाण. एक असं दारू पिणार आणि हे असं एक डोक्यावर पडलेलं. अरे कसा संसार होणार आहे तुमचा? काय नशिबाला आले माझ्या काय माहिती दोघं. बोल बोल, तू पण बोल. मला तर वाटतं ना, मी तुमचा पोरगाच नाही, कुठून तरी रस्त्यावर उचलून आणलाय मला. सुद्या, खरं तर मीच या घरातून पळून जायला हवं होतं. सुद्या, पळून जाण्यासाठी वाढवलाय तुला? माझं सोड, बायको पोराकडे तरी बघ. अन वयात सुधार आता. आता तुझा बाप आहे ना, सगळं तुझ्या भावाला देऊन टाकील बर का. हा, आणि हे डोक्यावरचं छप्पर आहे ना, कधी निघून जाईल कळणार बी नाही आपल्याला. तू आहे ना, तू वाईट सुधीनं वाघ बाबा. तुझ्या बापाच्या मनात जागा बनव, नाहीतर सगळं निघून गेलं ना तर बोंबलत बसायची येईल आपल्यावर. लॅपटॉप आहे, कार्ड पण आहे, पण कार्ड रीडर नाही आहे. आता काय करू मी? यात काय काय रेकॉर्ड झालंय हे सगळं कसं चेक करणार? या सगळ्यासाठी मला खोपाळची मदत घ्यावी लागणार. नाही, खोपाळला सांगायच्या आधी मी स्वतःच चेक करते यात काय काय रेकॉर्ड झालंय ते. पण पोलिसांनी CCTV बघून याचं फुटेज मागितलं तर काय करू मी? काय सांगू त्यांना? बरं झालं, कोणाच्या हाती लागायच्या आधी माझ्याच हाती लागलं. देवा, तुझ्यामुळे वाचले मी. तुम्हाला माहिती आहे, मी शाळेत असताना पण कुमारी नाही लिहायचे, सवली यायचे. ते बघून सगळे हसायचे मला, पण त्याला कोण सांगणार ना. माझं लग्न लहानपणीच तुमच्यासोबत झालंय. मग ते मला विचारायचंय, तुझा नवरा कुठं आहे? मग माझं मलाच कळायचं नाही काय सांगू त्यांना. आता नवरा पळून गेलाय असं कसं सांगणार ना. तुम्हाला सांगू, मला लय भीती वाटायची. तुम्ही परत आलाच नाही तर माझं काय होईल? पण मी ठरवलं होतं, आयुष्यभर तुमची वाट बघेन, पण दुसरं लग्न नाही करणार. अहो हे काय, दूध तर घेतलंच नाही तुम्ही. मी पण ना नुसतीच बोलत बसले, तुमच्याकडे ध्यानच नाही दिलं. गोपाळराव, आजची रात्र अशीच घालवली तुम्ही. हरकत नाही, ही लाली आता आयुष्यभरासाठी तुमची झाली.
एक बायको म्हणून तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही. हा, आता आज तुमच्या मनात माझ्याविषयी राग असेल, पण लवकरच तुम्हाला माझ्याशिवाय करमणार नाही अशी वेळ येईल बघा. ती वेळ कधीच नाही येणार, पण आजची वेळ मात्र खराब केली आहेस तू.